नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जी ही असते राणी जी असते, ती राणी तिच्या बुवा तिला सापडतात. पण ती आता त्या याच्यावरच आरोप लावते त्या इंद्रावरती. ती इंद्राला म्हणते की तुम्हीच गायब केलं आहे, मला माहिती ना, तुम्हीच त्यांना हे केलं आहे, मला सांगा कुठं आहे माझे बुवा, असं इंद्राला म्हणत असते. आणि इंद्र सर, तुमच्यामुळे माझे बुवा गायब झाले होते, तुम्हीच माझ्या बुवांना किडनॅप करून ठेवलं होतं ना, आता काही गरज नाही आहे त्यांच्या जवळ येण्याची, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण येऊन देणार नाही आहे, असं म्हणते. तर आता लगेच म्हणतात की असं काय बोलते तू, अगं राणी खरंच मी काही केलेलं नाही आहे, मी कशाला काय करेल, तूच सांग ना मी का करेल, मी नाही केलं काहीच, असं म्हणते. तर ते म्हणतात की काही नको बोलू. तर आता राणी म्हणते, राणी तिकडे रूममध्ये निघून जाते राग राग. तर इकडं विक्रांत, उर्मिला आणि मालतीन ते प्लॅन करतात. आता मालतीला पण सांगतात की हे बघा, मालतीला कळतं की विक्रांत आणि उर्मिलानेच बुवांना गायब केलं होतं. मालती तर खूपच खुश होते. ती म्हणते की बरं झालं तुम्ही त्यांना गायब केलं होतं, नाहीतर मग आहे ना, खरंच खूप भारी झालं, आम्हाला खरंच खूप आवडलं आहे. तर आता लगेच ते म्हणतात की खरंच ना, बरं झालं गायब केलं तर राणींनी. तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता जी राणी आहे ती राणी म्हणते की इकडं जी राणी असते ती राणी, ते आता राणीची तो बॅग भरत असते, तिला इंद्राच्या रूममध्ये राहायचं नसतं, तिला दुसऱ्या रूममध्ये तिथून निघून जायचं असतं. त्यामुळे ती आता तिथे बॅग वगैरे भरत असते. आणि आता ती बॅग भरत असते आणि म्हणत असते की इथे मी आता राहणारच नाही आहे, असं ती म्हणत असते आणि बॅग भरून जायला लागते. तेवढ्यात आता लगेच ते म्हणतात की काय राणी, आता इंद्र म्हणतो की इंद्र मनातल्या मनात राणीला म्हणतो की कोणाला काही केलं नाही मी, तरी माझ्यावर कोणीतरी नाही का ना, तर कुणी पण माझ्यावर बळजबरी आळ घेतं, असं इंद्र म्हणतो. आणि आता जी राणी आहे ती राणी पण आता तिथून लगेच बॅग भरते आणि मालतीच्या रूममध्ये, रत्नकाकीच्या रूममध्ये राहायला जायला लागते. तर आता इकडं जो इंद्र आहे तो म्हणतो की खरंच अगं माझं काहीच चुकलेलं नाही राणी, तो तरी पण ती त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण हे सगळं ज्यांनी केलं आहे विक्रांत आणि उर्मिलांनी, ते तर निर्दोष राहतात, ते कोणाला कळून पण देत नाही हे सगळं त्यांनी केलं आहे म्हणून. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे, हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.